भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव दत्ता सत्यवान गुडे, राहणार कारंबा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा. जिल्हा सोलापूर. आज तारीख आहे 18/11/2022. 18/11/2022. या दिवशी आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये होतो, बरोबर आहे. होय. या तुरीला तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरला. भूमी पॉवर, हा DAP खालून दिला हा आणि नायट्रोकिंग, पॉवर ग्रोन, ब्लूम हा तिनेच एकदम एका बॅरल मध्ये 1-1 लिटरचे बॉटल टाकले हा आणि 200 लिटर करून एक फवारणी केल्यानंतर हा तूर पहिला काय असं बघू वाटत नव्हती, हा पण ती एकदा फवारणी झाल्यानंतर तूर जर अशी पिवळं जर भांडारा उधळल्यावर जर दिसा लागली, हा येडण इधरच फुलं दिसाली. हा 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 आणि आता शेंगा जर म्हणताव, हा आता शेंगा तर असा गोस लागलाय हा की आतापासून जेवढ्या बी तुरी केल्या त्या हा असली आतापासून माझ्या जिंदगीत मी तूर बघितली नाही. हा आता ही आपल्या अशा 30 दोऱ्या आहेत त्या, हा 200 फुटाची एक दोरी आहे. हा तर एकरी आपल्याला त्याचं उत्पन्न नाही म्हणलं हा. तर एकरी एक पोतं तर आरामशीर डोळे झाकून निघणार म्हणजे निघणारच एका दोरीला. एका दोरीला. म्हणजे बघा, सगळ्यात महत्वाचं बारकावा जर बघायचं म्हणतं, बारकावा काय तुम्हाला लक्षात आलं जरा सांगा बरं. बारकावा म्हटलं तर माझी एक ही शेंग ह्या तुरीची 4 शेंगाच्या वर एक ही नाही, 2-3 ची तर एक कुठं बघायला सुद्धा भेटणार नाही. हा. कारण साईज वाढली त्याच्यामुळे उत्पन्न वाढ 100% होणार. कमीत कमी जर बघितलं तर काही 6 दाण्याच्या शेंगा दिसत आहेत. 6 दाण्याचे आहेत, 5 दाण्याचे आहेत. हा कमीत कमी बघितलं तर आपलं वाढीसाठी म्हटलं तर ही 2-2 दाणे म्हटलं तरी सुद्धा प्रत्येक ह्याच्यातलं का थोडं झालं का ते? हो ना. कारण सगळ्यात महत्वाचं काय जर बघितलं तर 3 दाण्याच्या 4 दाण्याच्या शेंगा, म्हणजे 3 दाणे तर नाहीतच, नाही तर तर कमीत कमी 4 दाण्याच्या शेंगा दिसल्या. कमी 4 बरोबर आहे. ते 5-6 4, 5, 6 असे आहे. आता हे अशी दाणे आहेत. बरेच जण म्हणतील बाबा बियाण्यामध्ये काही व्हरायटीमध्ये काही चेंज असेल, असं काय काय दरवर्षी नाही. पेरतात तेच आहे. दरवर्षी तेच लावतोय. हा दरवर्षी लय झालं एक 4-5 टक्के एकरी व्हायचे, हा पण आता ही कमीत कमी 30% कमी व्हायची नाही, ही मला असं गॅरंटी आता वाटत. बरेच शेतकरी म्हणतील आपण कुठेतरी चांगला स्पॉट बघून घेतला असं म्हणतील. काय तुम्हाला दाखवतं का पुढे? बघा आता आतमध्ये जातो बघा मी, हा. ही पार टकुऱ्याच्या वर गेली अशी तूर. हा उंच दाखव, उंच हे उंच. बघा अशी मी दिसणार नाही असं झाले. हा आणि ही आतापासून असली तूर हा मी तर कुठं माझीच तूर, पण मलाच माझी जागा वाटली नाही. हा 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 ही असली तूर जर आली आहे हा की इथनं हा. माणूस आलं हा. तर इथनं हलतच नाही. कारण ही आम्हाला होळकर साहेबांनी सांगितले, अरे जरा जैविक वापरून बघ. हा. मग ठीक आहे, बघू 1-2 फवारण्या करावं, जरा टाकावं, काय असं तर चालूच आहे सारखं. हा म्हणून त्यांनी दिल्यानंतर ते टाकलं हा आणि रिझल्ट जर आलाय हा तर आता त्यांच्या सांगण्यानुसार जर त्यांनी केलं सगळं नियोजन, हा. पण आता रिझल्ट नंतर 1 नंबर रिझल्ट आहे. मला बाकी शेतकऱ्यांना वापरावं कसं करावं? इतर एक शेतकऱ्यासाठी नंबर काय सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं माझ्या मते. तर तुमच्या मध्ये तर सगळ्या शेतकऱ्यांना वापरावं नाही नुसतं, त्यांनी वापरून रिझल्ट बघूनच माल घ्यावा. बरं. सगळ्यात महत्वाचं रानाबद्दल बोला बरं. रान मगाशी बोलता तांबडं बोलता रान आहे, रानाचं काय काळं रान नाही, काय नाही, शाडवट म्हणजे रान काय, आहे, सगळा शाडू सगळ्यामध्ये आहे. हा. म्हणजे असं काय ह्याला ही नाही, माती नाही, सगळा शाडू असल्याने असं आहे रान. हा. शाडवट रानाला असली तूर इथे म्हटलं तर फडाच्या रानाला कसली येईल. बरोबर बरोबर. बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही खत वापरून समाधानी आहेत. समाधानी, खूप समाधानी आहे. इतर शेतकऱ्यासाठी इतर शेतकऱ्यांनी ही खतं वापरावे, हा. त्याचा रिझल्ट एक 5 ते 6 दिवसातच त्यांना रिझल्ट दिसतोय. आता आपण किती एकरला वापरले? सगळे हे आपण एकरला वापरलंय. एकरला वापरले, अनुभव घेतला. एकरला आणि आता वापरून- नंतर किती एकरला वापर चालू केलाय? हो. सगळ्या शेताला वापर चालू आहे का बाकीच्या? हा, बाकी आता कांदा चालू आहे, मिरचीला चालू आहे, आता सगळीकडे हीच वापरायचं चालू आहे. बर बर. कारण रिझल्ट मिळाल्यानंतर ना दुसरं बघत हुडकत बसायची गरज नाही. हो ना हो ना. कारण तुम्ही प्रत्येकाने शेतकऱ्यांनी ही फवारावं, स्वतःच रिझल्ट बघावं. हम्म. लोकांनी सांगण्यापेक्षा स्वतः आपण बघितल्यानंतर ना हा आपल्याला काय वाटतंय हा. ते नंतर दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा ते तुम्हालाच लक्षात येईल. बघा, सगळ्यात महत्वाचं आपलं मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती. होय या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात. होय. त्याचबरोबर मिशन काळे जमीन वाचवा हे पण आपलं अभियान आहे. बर. तर या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार.